नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता कावेरीला यामिनी खूपच जास्त बोलत असते. कावेरीचा अपमान करत असते. ती म्हणत असते की तुझ्या बापाने माझ्या वडिलांना फसवलं आणि त्याचबरोबर तू माझ्या भावाला म्हणते की माझ्या वडिलांना एक शब्दसुद्धा बोलायचा नाही. तेव्हा यामिनी म्हणते का का बोलायचं नाही? अगं तुझ्या वडिलांनीच तर माझ्या बाबांची ही अवस्था करून ठेवले आणि तू तू माझ्या उदयदादाला कुटुंबापासून दूर नेलंस, बरोबर ना? त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंस आणि आता तर काय? आता तर तो कुटुंबापासून कायमचा दूर होतोय की काय, अशी आम्हाला भीती वाटते. हे सगळं तुम्ही बाप लेकीने ठरवून केलंत ना? सांगा ना. कावेरी, काय हेतू गं होता तुमच्या बाप लेकीचा? आमचं कुटुंब उद्ध्वस्त करायचं होतं ना तुम्हाला? आम्हाला फसवायचं होतं ना? पैसे उकळायचे होते ना? म्हणूनच केलंत ना हे सगळं? तेव्हा कावेरी इथे आता शांतपणे सगळं ऐकून घेत असते. कारण कावेरीच्या लक्षात येतं की हे सगळं काऊला बोललं जातं आहे. म्हणजे उदयची बायको काऊ आणि तिचे वडील, जे की इथे त्यांच्या इथे ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होते. त्यामुळे इथे कावेरी शांत होते. कारण तिला असं वाटत असतं की कावेरी म्हणजे हीच आहे जी उदयची बायको आहे. तेव्हा इथे आता यामिनी म्हणत असते की सांग ना, तू हे सगळं पैशांसाठी केलंस ना? कावेरी, फक्त आकडा बोल, तेवढे पैसे तुझ्या तोंडावरती फेकून मारते. पण तू आमच्या आयुष्यातून आहे ना कायमची निघून जा. उदयदादाच्या आयुष्यातून सुद्धा तू निघून जा. तुझी गरज नाही आहे आम्हाला. पैशांसाठीच तू हे सगळं केलं होतंस ना? मग हवे तेवढे पैसे मी तुला देते, पण आता इथून निघ. तुझ्या बापाने सुद्धा तुला हे सगळं पैशासाठीच करायला सांगितलं असेल. पैशाचा लालचीच होता ना तुझा बाप. तेव्हा कावेरीला इतका राग येतो. ती म्हणत असते की एक मिनिट, मी तुम्हाला शेवटचं सांगते, पुन्हा माझ्या वडिलांच्या विरोधात एक शब्दसुद्धा बोलायचं नाही या. तेव्हा यामिनी म्हणते का का बोलायचं नाही? मी तर बोलणार, कारण तुझ्या वडिलांनी तेवढी मोठी चूक केली. माझ्या बाबांच्या या अवस्थेला तुझा बाप जबाबदार आहे. माझ्या उदयदादाला कुटुंबापासून तोडणारा तुझा बापच आहे, कळतंय? तेव्हा इथे कावेरी म्हणते गप्प बसा नाहीतर. तेव्हा यामिनी म्हणते काय गं, नाहीतर काय? आणि ती आता कावेरीवरती हात उगारते. तेव्हा इथे कावेरी तिचा हात पकडते आणि म्हणत असते, गावचं पाणी पिऊन आलेली मुलगी आहे मी. इथे तुमच्यासारखी कच्चाकडीची भावली नाही आहे जी लगेच कोलमडून पडेल, कळलं ना? आता जर पुन्हा माझ्यावरती हात उगारला ना, तर आता फक्त हात पकडलाय, नंतर आहे ना हात तोडून दुसऱ्या हातात देईन आणि ती तिला मारण्याची अशी हुलकावणीसुद्धा देते आणि सरळ तिथून निघून जाते. तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते की यामी, बघितलंस ना तू, या मुलीने आता खूपच जास्त इकडे बोलायची हिंमत केली आहे. त्याच्यामुळे मला तर असं वाटतंय की वेळीच हिच्या नाकामध्ये व्यसन टाकायला हवे आणि हिला जागेवरती आणायला हवं आहे. तेव्हा इथे यामिनी म्हणते की आता येऊ दे ना मला, मी पण बघते ना कोण कुणाला धडा शिकवते ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे कावेरी आपला मोबाईल घेते आणि इथे आता काकांना फोन करते. तर इकडे मकरंद काकांना फोन केलेला असतो, जे की इथे मानकर काका इथे कावेरीच्या वडिलांचे मित्र असतात. तेव्हा ती फोन करते आणि म्हणते, काका, मी कावेरी बोलते. तेव्हा कावेरी म्हणत असते, काका कसे आहात तुम्ही? तेव्हा इकडे काका म्हणतात, कावेरी बाळा, अगं मी ठीक आहे, पण तुम्ही सगळेजण कसे आहात? आणि मग काऊच्या गावी तिच्या घरी तुम्ही सगळेजण व्यवस्थित पोचलात ना? तेव्हा इथे सनी म्हणत असतो, यार मला कळत नाही यश, ही मुलगी नक्की आहे तरी कोण? म्हणजे दिसायला सुंदर, साधी भोळी सोज्वल, पण तिचा नक्की हेतू तरी काय आहे? म्हणजे ती या घरामध्ये फुल प्रूफ प्लॅनिंग करून आली असेल का? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे काका म्हणत असतात, काऊ बाळ, अगं काय झालं? सगळं काही ठीक आहे ना तिकडे? चिकू कसं आहे? तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, काका काहीही ठीक नाही आहे. मी, काऊ, उदय भाऊजी, चिकूला घेऊन आम्ही त्यांच्या घरी येत असताना गाडीचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आणि तेव्हा त्याच्यामध्ये उदय भाऊजी आणि काऊ दोघेही जण दरीत कोसळले काका. तेव्हा इकडे काकांना आता तिने सांगितलेलं असतं की इथे आता पुण्याला जात असताना कशा पद्धतीने त्यांच्या गाडीचा अपघात झालेला असतो आणि जे काही घडलेलं असतं ते सगळं कावेरी आता काकांना सांगते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे काकांना खूप मोठा धक्का बसतो. त्यांनासुद्धा हे दुःख आता अनावर होतं. ते रडायला लागतात. ते म्हणत असतात की कावेरी बाळा, अगं काय बोलतेस तू?
आपले इकडे उदय आणि काऊ दोघेजण दरीत कोसळले, हे त्यांच्याबरोबर का घडावं? अगं ही आम्ही जुनी माणसं कशाला राहतोय? हे जुनं लाकडू जरी जळून गेलं असलं तरी चाललं असतं, पण त्या मुलांना इथे उदंड आयुष्य द्यायला हवं होतं देवाने. तर इकडे आता प्रेक्षकांनो, काकांनासुद्धा इथे उदयची आणि काऊची बातमी कळल्यानंतर ते दुःखी होतात, कष्टी होतात आणि रडायला लागतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता सनी म्हणत असतो की मला असं वाटतं यश, की ही मुलगी आहे ना, हिचा काहीतरी हेतू आहे. तिला ह्या घरामध्ये प्रॉपर्टी हवी असेल का? नाहीतर तिला आहे ना तुमच्या सगळ्यांबद्दल काहीतरी माहिती मिळाली असेल. आता तुम्हीच बघा ना, उदयदादा आणि कावेरी वहिनी इथे नाही आले, बरोबर, पण ही मुलगी चिकूला घेऊन इथे आली. आता हिरोईनीची एंट्री होते अगदी इथे बाळाला घेऊन, ते सुद्धा खूपच जास्त सोज्वळ आणि त्याचबरोबर गुणी हिरोईन आता घरामध्ये येते. आणि त्या घरामध्ये येते जिथे एक खूपच जास्त हँडसम मुलगा ऑलरेडी राहतोय. आणि तो मुलगा जेव्हा त्या मुलीला बघतो तेव्हा तिच्याबद्दल त्याच्या मनामध्ये इथे आता आपुलकी निर्माण होते, कुतूहल निर्माण होतं, बरोबर की नाही? तिच्याबद्दल त्याला इथे आता आपसुकच काळजी वाटायला लागते. हे सगळं का होतं? तर ती हिरोईन आल्यामुळेच ना. ती हिरोईन येते तेव्हा इकडे यशला आठवतं की कावेरीसुद्धा चिकूला घेऊन तशाच पद्धतीने आलेली असते, ते सुद्धा अगदी इथे माप ओलांडून. आणि तेव्हा इथे यशला आठवतं की तिनेच सांगितलेलं असतं इथे उदयच्या आणि कावेरीच्या अपघाताबद्दल. तेव्हा कावेरी म्हणत असते, काका तिकडे सगळं कसं आहे, मला गावाला यायचं आहे, सगळ्या गावकऱ्यांना सत्य सांगायचं आहे की इथे त्या मकरनने माझ्या बाबांचा खून केला आहे, त्या मकरने माझ्या वडिलांना मारले आहे, मला हे गावकऱ्यांना सगळ्यांना सांगायचं आहे आणि खोटा आरोप त्याने माझ्यावरती केला आहे. काका तिथे मला येऊन सगळ्यांना सत्य सांगायचं आहे आणि माझ्या बाबांचं स्वप्नसुद्धा पूर्ण करायचं आहे, गावकऱ्यांना दिलेलं वचन मला पूर्ण करायचं आहे काका. तेव्हा काका म्हणतात, नाही नको बाळा, आता सध्या तरी तू इथे येऊ नकोस, कारण का तो मकरंद अजून हॉस्पिटलमध्येच आहे, तो अजून बरा झालेला नाही आहे. गावकरी आता तुझी वाट बघतायत, जर तू आलीस ना तर हे सगळेजण तुझ्याबरोबर काय करतील काही माहिती नाही, तुला गावातून हाकलून तर देतीलच, पण तुला पोलिसांच्या स्वाधीनसुद्धा करतील. त्यानंतर इकडे आता सनी सगळी स्टोरी अशा पद्धतीने सांगत असतो की इथे आता हिरोईनीची एंट्री तर झाली आहे आणि ती इथे आता घरामध्ये आपलं स्थान बळकट करण्यासाठी वाटेल ते टास्क कंप्लीट करते. ती सगळ्या परीक्षा इथे आता पास करण्याचा प्रयत्न करते आणि तिला इतकं दुःखी कष्टी बघितल्यानंतर इथे आता हिरो जो घरातला आहे ना, तो सुद्धा तिला मदत करण्यासाठी अगदी तत्पर होतो. तेव्हा इथे यश म्हणत असतो, अरे पण हे सगळं तू कसं काय समजून गेलास, कुठे बघितलंस? तेव्हा इकडे आता सनी म्हणत असतो की अरे मी हे सगळं मालिकांमध्ये बघितलं आहे, सिरियलमध्ये बघितलं आहे ना. असंच असतं, एक सोज्वळ साधीभोळी हिरोईन येते आणि मग तोच त्यांचा प्लॅन असतो घराला इथे हडप करण्याचा, प्रॉपर्टी लुबाडण्याचा, पैसा इथे चोरण्याचा. हा त्यांचा प्लॅन असतो, त्यांचा स्कॅम असतो, कळते का तुला? तेव्हा यश म्हणत असतो, सनी अरे पण ही मालिका नाही आहे की नाही, ही सिरियल आहे का? अरे हे सगळं रिअलमध्ये घडतं आहे, ही रिॲलिटी आहे, हे सत्य आहे, याच्यावरती आता आपण बोलूया का? तेव्हा इकडे आता काका म्हणत असतात की हे बघ बाळा कावेरी, तू सध्या तरी गावामध्ये येऊ नकोस, तुझ्या जीवाला धोका आहे, तुला फसवण्यासाठी तो मकरन आणि तो दिगंबर काहीही करू शकतात. आणि गावकरीसुद्धा सध्या तरी रागवलेत, कारण त्यांना जे चित्र दाखवण्यात आले तेच त्यांना खरं वाटते, त्याच्यामुळे त्यांचा तुझ्यावरती विश्वास बसणार नाही. पण इथलं प्रकरण सगळं निवळलं की मी स्वतः तुला फोन करेन आणि इकडे बोलावून घेईन, पण तोपर्यंत तू इथे येऊ नकोस, असं आता काकांनी तिला सांगितलेलं असतं. तेव्हा ती म्हणत असते, पण काका मला माझ्या घरी यायचं आहे, मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. काका मी अजून किती दिवस इथे लपून राहू, मला नाही लपून राहायचं आहे, मला आता माझ्या गावी यायचं आहे परत. तेव्हा काका म्हणतात, हे बघ कावेरी बाळा, जोपर्यंत इथलं वातावरण निवळत नाही तोपर्यंत तू इथे येऊ नकोस. इथे सगळं वातावरण शांत झालं ना की मग मी तुला फोन करेन, तेव्हाच तू इथे यायचं, तोपर्यंत नाही, तुझ्या जीवाला धोका आहे, ह्या काकाचं एवढं ऐक, असं ते तिला समजावून सांगतात. त्यानंतर इकडे यश म्हणत असतो की सनी यार जाणून घ्यायचं आहे, ही मुलगी नक्की आहे तरी कोण, या घरामध्ये येण्याचं तिचं कारण काय? जर ती उदयदादाची बायकोच नाही आहे तर मग ती खोटं बोलून या घरामध्ये का राहते, हे मला शोधून काढायलाच हवं, ते सुद्धा लवकरात लवकर.
त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते. कावेरी म्हणत असते की माझ्या आयुष्यामध्ये हे नक्की घडतंय तरी काय. काकासुद्धा म्हणतात की कावेरी बाळा, खूपच जास्त धीराची आहेस ग तू. इथे तुझे वडील, त्याचबरोबर तुझी मैत्रीण आणि उदय तिघेही जण निघून गेले. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, पौर्णिमाला खूप राग आलेला असतो. पौर्णिमा म्हणत असते, यामिनी बघितलंस ना तू, त्या मुलीची जीभ या घरामध्ये येऊन नाही तिला 2-4 दिवस झालेत तर कशी चुरू चुरू चालायला लागली. तिने तुझा हातपार पिरगळला, तिला काहीच कसं वाटलं नाही ग. तेव्हा ते आता आपल्याला धमकी द्यायला लागले. तेव्हा यामी म्हणत असते की येऊ दे मला, माझा शब्द या घरामध्ये कुणीही मोडत नाही आणि तिने हिंमत केली आहे ती आणि विद्याने सुद्धा तिची साथ दिली. तेव्हा आता मला येऊ दे, माझ्यासमोर आता तिने जे काही केलं आहे ना ते सगळं मी सांगणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो म्हणत असते की येऊ देच वहिनीला, मी पण असे त्यांचे कान भरते ना की त्या मुलीची पुन्हा हिंमत नाही झाली पाहिजे आपल्यासमोर बोलायची. कशी चुरू चुरू बोलत होती. वहिनी तिला म्हणाल्या होत्या की घरातल्या गोष्टींमध्ये नाक खुपसू नकोस म्हणून, घरातल्या गोष्टींमध्ये काही बोलायचं नाही, तरीसुद्धा तिने हिंमत केली ना. मग आता तिला हे सगळं ऐकून घ्यावंच लागेल, तिला ही शिक्षा आता झालीच पाहिजे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कावेरी आता चिकूजवळ बसलेली असते. तेवढ्यातच तिचं मन येतं. कावेरीला आता स्वतःच्या समोर तिची कावेरीच उभी आहे असं वाटत असतं. त्यानंतर इथे कावेरी म्हणत असते, काय ग कावेरी, कावेरी धर्माधिकारी, तिचंच मन आता तिच्याशी बोलत असतं. तर इथे कावेरी म्हणत असते, हे विसरू नकोस की तू कावेरी धर्माधिकारी नाही तर तू कावेरी सावंत आहेस म्हणून. इथे आलीस आणि या घराला आता स्वतःचं घर समजायला लागलीस की काय. चिकूची आई तू नाही आहेस, तुला माहिती आहे ना. चिकूची आई काऊ आहे, उदय भाऊजी त्याचे वडील आहेत, हे घर त्यांचं आहे, ही रूमसुद्धा त्यांचीच आहे. तू या घराची कुणीच नाही आहेस. मग तरीसुद्धा तू स्वतःचं घर गाव स्वतःच्या वडिलांना विसरून तू इथे का बरं थांबली आहेस. काय गरज आहे तुला हे सगळं करायची. तर कावेरी म्हणते की काऊला दिलेलं वचन मला पूर्ण करायचं आहे. मला इथे चिकूची काळजी थोडे दिवस तरी घ्यावी लागेलच ना. तो इथे व्यवस्थित राहायला लागला की मग मी जाईन. तेव्हा कावेरी म्हणते, हे तू कुणाला समजावतेस, मला की तुला. अगं तू इथे रमत चालली आहेस, कळते का तुला. या घराला आता स्वतःचं घर समजून बघ जरा स्वतःकडे, तुझ्यामध्ये किती बदल झाला आहे एका दिवसामध्ये. अगं का राहतेस तू इथे, चिकूला सोडून इथून निघून जा त्याच्या माणसांकडे. तेव्हा इथे कावेरी म्हणते, मी असं नाही करू शकत, माझ्यावरती चिकूची जबाबदारी आहे. मी काऊला वचन दिलं आहे आणि ते वचन मला पूर्ण करावंच लागेल ना. तेव्हा कावेरी म्हणते, अच्छा, म्हणजे तुझ्या मैत्रिणीला दिलेलं वचन तुझ्या लक्षात आहे, पण तू तुझ्या बाबांना दिलेलं वचन विसरलीस की काय. ते वचन तुझ्या लक्षात नाही की तुला गावकऱ्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, तुझ्या वडिलांचं स्वप्न तुला पूर्ण करायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुलक्षणा आता मंदिरातून घरी परत आलेली असते. तेव्हा सुलक्षणा आल्यानंतर ती म्हणत असते की विद्या, हा बघ अगं मंदिरातून मी प्रसाद घेऊन आली आहे, आता हा प्रसाद सगळ्यांना दे बरं. तेव्हा इथे आशीर्वाद सगळ्यांना मिळायला हवा यासाठी सर्वांना प्रसाद द्यायला सांगितलेला असतो. तो आवाज पौर्णिमा ऐकते. पौर्णिमा म्हणत असते की चला नाटकाला आता सुरुवात केली पाहिजे. तेव्हा पौर्णिमा इथे डोक्याला रुमाल बांधून बसते आणि म्हणते, अरे देवा, काय करू मी, माझं डोकं आता फुटायची वेळ आली. हे काय होतंय मला, हा त्रास आता कधीपर्यंत सहन करावा लागणार आहे काय माहिती. तेव्हा सुलक्षणा येते आणि म्हणत असते, पौर्णिमा अगं काय झाले तुला, काय एवढी आरडाओरडा करतेस, तुला बरं वाटत नाही आहे का. तेव्हा पौर्णिमा म्हणते, वहिनी काय करू मी, अहो हे डोकं बघा माझं किती ठणकायला लागलं आहे. आता घरामध्ये अशा गोष्टी घडायला लागल्या तर डोकं माझं दुखणारच ना. तेव्हा सुलक्षणा म्हणते, अगं पण काय असं घडलंय तरी काय की तुझं डोकं एवढं दुखायला लागलं, डोकंच दुखतंय ना, चल मग माझ्याबरोबर, मी तुला डोकेदुखीचं औषध देते. तेव्हा इकडे सुलक्षणा म्हणते की चल माझ्याबरोबर. तेव्हा यामी म्हणते, मा अगं कधीपर्यंत तू तिला डोकेदुखीचं औषध देणार आहेस. डोकेदुखीचं औषध दिल्यानंतर तात्पुरतं तिला बरं वाटेल, पण आता या घरामध्ये ज्या गोष्टी सातत्याने घडतच जाणार आहेत त्यासाठी तिचं डोकं आता सारखंच दुखणार आहे. मग काही तिला आयुष्यभर आता डोकेदुखीचं औषध खावं लागणार आहे का, सांग बरं मला. तेव्हा सुलक्षणा म्हणते, हे काय बोलताय तुम्ही, नक्की काय झालं आहे, हे बघा जे काही आहे ना ते मला सांग. तेव्हा प्रेक्षकांनो, इकडे आता यामिनी म्हणत असते, सांगते, मी तुला सांगते की या घरामध्ये तू नसताना काय काय घडलंय ते.
तर प्रेक्षकांनो, इथे आता यमुना स्वतः सगळं इथे कारस्थान करून सगळं खापर कावेरीवरती फोडायला निघालेली असते. ती माला कावेरीच्या विरोधात भडकवायला निघालेली असते आणि म्हणूनच इथे आता यामिनी, कावेरी आणि विद्या या दोघींचं सत्य इथे माला सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण स्वतःच्या सोयीने स्वतःची बाजू सेफ करत तिला विद्या आणि कावेरी यांची बाजू आता वाईट करून सांगायची असते. सुलक्षणा म्हणते, यामिनी, जे काही असेल ना ते स्पष्टपणे बोल बरं, काय झालंय, काय केलंय त्या मुलीने. तेव्हा यामी म्हणत असते की मा, अगं काय सांगू तुला, या घरामध्ये तुझा शब्द कुणीही टाळत नाही. तुझा शब्द म्हणजे शेवटचा शब्द, सगळेजण पाळतात. तुझ्या शब्दाच्या पुढे कुणीही जात नाही. पण विद्या आणि कावेरी, तू घरातून बाहेर पाऊल ठेवलंस आणि स्वतःचा इथे आता मनमानी कारभार करायला लागले. तेव्हा इकडे आता कावेरीचं मन म्हणत असतं, अगं तू का राहतेस इथे विनाकारण, आणि या लोकांना तू उपदेश का देतेस. त्यांना जसं वागायचं आहे तसं वागू दे ना. हे घर काही तुझं आहे का, ही जबाबदारी काही तुझी आहे का. गोष्टी घडतायत समोर तर त्याच्यामध्ये बोललंच पाहिजे का. तेव्हा कावेरी म्हणते, जर एका गोष्टीने जर एखाद्या माणसाला त्रास होत असेल, त्याची काही चुकी नसताना त्याला विनाकारण ऐकून घ्यावं लागत असेल, त्याच्यावरती अन्याय होत असेल, तर मग मला बोलायला नको का. माझ्या नजरेसमोर अन्याय होतोय आणि मी हे सगळं बघत बसायचं असं वाटतं तुला. माझ्याने ते शक्य होणार नाही. तेव्हा कावेरी म्हणते, का शक्य होणार नाही. दुर्लक्ष करायला शिक. यांना उपदेशाचे धडे द्यायला जाऊ नकोस. हे कोणी नाही आहेत तुझे. मग तुला जर इथे चिकूसाठी राहायचं असेल ना, तर गोष्टी इग्नोर करायला शिक. त्यांच्याकडे आता सातत्याने त्यांच्या चुका काढत बसलीस तर या घरामध्ये तुला कोणीही टिकू देणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, यामी म्हणत असते, मा, तू काय सांगितलं होतंस विद्याला, घराची साफसफाई कर, सगळी कामं तुला करायची आहेत असं तू म्हणत होतीस ना. पण त्या कावेरीने विद्याची मदत केली. त्यानंतर जेव्हा यामी इथे भडकवत असते माला, तेव्हा सगळं काही बोलणं इथे विद्याने ऐकलेलं असतं. विद्या दारात उभी राहून यामीचं बोलणं ऐकत असते. तेव्हा यामी म्हणत असते, मी फक्त त्या कावेरीला एवढंच म्हणाले, अगं काय गरज होती हा व्हॅक्यूम क्लीनर काढायची, पण ती मला इथे वाईट साईड बोलायला लागली. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, नाहीतर काय, आता विद्याला मी म्हणाले की हाताने केर कचरा काढ ना, तुला ह्या मशीनची काय गरज आहे. पण त्या मुलीने कुणाचं काही ऐकलं नाही. मी म्हणाले, बाई गं, माझं डोकं दुखतंय, ते मशीन बंद कर, एवढा मोठा आवाज मला सहन होत नाही आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली की आता साफसफाई करण्यासाठी हा मशीन आणला आहे ना, तर मग हाताने का करेल, ती यानेच व्हॅक्यूम क्लीनरनेच सगळं क्लिनिंग करणार असं ती म्हणाली. आणि मग वहिनी बघा ना, त्या मशीनच्या आवाजाने माझं डोकं किती दुखायला लागलं. तेव्हा यामी म्हणते, हो ना गं मा, मी पण तिला एवढंच म्हणाले की काकूचं डोकं दुखतंय, तुम्ही ही मशीन बंद करून ठेवा. तर तिने माझा हात पिरगळला आणि मला म्हणाली की माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही म्हणून. मग आता तूच मला सांग, अगं तुझा शब्द म्हणजे इथे अंतिम शब्द. अगं बाबासुद्धा तुझा शब्द कधीच टाळत नाही. बाबासुद्धा तुझा शब्द कधी खाली पडू देत नाही. आणि या घरामध्ये अशी कुठलीच व्यक्ती नाही आहे जी तुझा शब्द पाळत नाही. मग हीच मुलगी तिचा मनमानी कारभार का करते. तुझं शब्द ती का ऐकत नाही. तुझं बोललेलं ती नेहमी खोटं का करत असते, मला खरंच कळत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कावेरीचं मन तिला म्हणत असतं की बास झालं आता, जेवढं केलंस तेवढं. आणि जर तुला या घरामध्ये राहायचंच असेल ना, तर या घरासाठी जे करायचं आहे ते कर, पण स्वतःच्या वडिलांना दिलेलं वचनसुद्धा लक्षात ठेव. गावकऱ्यांना जी वेडी भाबडी आशा लावली आहेस ना फॅक्टरीची, ती आता फॅक्टरीसुद्धा तुला उभी करायची आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे सुद्धा लक्ष दे असं तिचं मन म्हणत असतं. तेव्हा कावेरी देवी आईजवळ येऊन उभी राहते आणि म्हणत असते की देवी आई, मी माझ्या वडिलांना दिलेलं वचन विसरलेले नाही आहे. ज्याने माझ्या वडिलांचा खून केला त्या व्यक्तीला मी आता सोडणार नाही आहे, ते सुद्धा मी विसरलेले नाही आहे. गावकऱ्यांना दिलेलं वचन तर माझा जीव गेला तरी चालेल, पण मी पूर्ण करणारच. त्यांच्यासाठी फॅक्टरी उभी करणारच, कारण ते फक्त स्वप्न माझ्या बाबांचं नाही तर माझ्या भावाचं आणि माझंसुद्धा आहे. त्याच्यामुळे मला आमच्या सगळ्यांचं स्वप्न गावामध्ये पूर्ण करायचं आहे. लवकरच मी इथून फ्री झाल्यानंतर गावी जाईन आणि माझं हे स्वप्न मी पूर्ण करेन. पण काही दिवस मला या घरामध्ये खोटं बोलून चिकूसाठी राहावंच लागणार आहे. तेव्हा देवा मला तू माफ कर असं ती देवी आईला म्हणत असते. त्याचबरोबर इथे पोलीस आता धर्माधिकारी यांच्या घरी आलेले असतात. तेव्हा कावेरी चिकूला घेऊन उभी असते, ती खूपच जास्त घाबरते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता विद्याने सगळं इथे यामीचं बोलणं ऐकून कावेरीला सांगितलेलं असतं आणि कावेरी इथे लपून छपून कुठेतरी जात असताना यशने तिला आता बघितलेलं असतं.
तेव्हा यश म्हणत असतो की ही मुलगी तर डिरेक्टली आता माच्या विरोधातच जाते, आता काही करून या मुलीला समजावून सांगितलं पाहिजे असं इकडे आता यश म्हणत असतो. तर इथे कावेरीला कळलेलं असतं की या घरामध्ये जर टिकाव करायचा असेल तर गोष्टी इग्नोर करायला हव्यात आणि तिचं मन तिला सांगून गेलेलं असतं की प्रत्येक गोष्टीमध्ये बोललंच पाहिजे असं नाही. इथे तू चिकूसाठी आली आहेस ना, तेव्हा फक्त चिकूला लक्षात ठेव, तुझ्या मैत्रिणीला दिलेलं वचन लक्षात ठेव आणि या घरामध्ये तू राहा, बाकी काही करू नकोस.